आणि बाद होतोय कैलास. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू, त्यामुळे काहीसा दबाव. पुन्हा एक चेंडू कट करण्याच्या नादात बाद होतोय कैलास. पहिलाच झटका विठ्ठलगाव संघाला. पुढील चेंडू पंकजाचा आणि सलामीला आलेला फलंदाज कैलास बाद झाल्यानंतर त्याची जागा घेऊन येतोय तो योगेश. पॉवर प्लेचं षटक काहीसा फायदा उचलू शकत नाही. आणि वाफ एसटीच्या बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही हात हवेत. वाईट चेंडू, एक अवांतर धावेत भर आणि धावसंख्या होते ती. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुढील चेंडू त्याच टप्प्याचा चेंडू आणि तीच लाईन आणि लेनचा मारा. पंकजाचा फलंदाज काही समजू शकत नाही आणि त्याच लाईनवर चेंडूचा भेदक मारा करतोय आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुढील चेंडू आणि फुल डिलिव्हरीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला, चांगला असा गॅप मधून सीपीएल चौकार. आणि चांगली अशी फलंदाजी करतोय तो योगेश. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला असा कट करून चौकार. पुढील चेंडू पंकजाचा. पंकज टू योगेश आणि पुन्हा एकदा चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे ते योगेश याला. आणि नॉन स्ट्राईकला वाट बघत असणारा फलंदाज गणपत आता येतो स्ट्राईक वर. चांगली अशी फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. चांगल्या धावा घ्यायला लागणार आहेत या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू, परंतु खूपच सुरेख क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा. एक गडी बाद घेण्यात यश येतोय तो पंकजाला. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही चांगली कामगिरी केली आहे ती पंकजाने. आणि फक्त 7 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश आलंय. आणि पुढील षटक घेऊन येतोय तो श्याम. दुसरं षटक पॉवर प्लेचं. राकेश स्पोर्ट्स चिरवली आयोजित चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 अध्यक्ष राजेशजी फरडे यांच्या अध्यक्षतेखाली रंगणारा हा पहिलाच सामना 6व्या दिवसातील. आणि ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं ते गणेश शेठ बोंद्रे,
महाराष्ट्र राज्य जीबी ग्रुप अध्यक्ष आणि पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात परंतु झेल देऊन बसतोय आणि लागणारा हा दुसरा झटका विठ्ठलगाव संघाला. आणि बाद होतोय तो गणपत, त्याची जागा घेऊन येतोय तो भरत. गणपत आपल्या मंद मंद पावलांनी पॅव्हलियन मध्ये परततोय आणि काहीशी ऊर्जा घेऊन यावं लागणार आहे ते भरत याला. चांगली फुटकेबाजी करून आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणायचं आहे. दुसरा झटका बसतोय, पॉवर प्लेचं षटक, पण काहीशी चांगली कामगिरी करत नाही ते विठ्ठलगाव संघाचे फलंदाज. आपल्याला ऊर्जा घेऊन यायला लागणार आहे या ठिकाणी. पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील आणि उंचावरून मारलेला चेंडू या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धावही वाचू शकत नाही या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 2 धावा कंप्लीट करतायत. धावांची संख्या वाढते, धावा होत आहेत 9 धावा. श्याम आपल्या दुसऱ्या षटकामध्ये याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान रनांची धावसंख्या वाढते. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू. बघूया इथे झेल होते की नाही, परंतु काहीसा जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि जातोय सीपीएल चौकार. या ठिकाणी चांगली फलंदाजी, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण काहीसा जज करू शकला नाही चेंडू, अन्यथा झेल झाली असती. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी शिवनेर संघाकडनं. चांगली साथ द्यावी लागणार आहे ती गोलंदाजाला, तरच कमीत कमी धावांवर रोखण्यात यश येणार आहे शिवनेर संघाला. पुढील चेंडू श्याम याचा आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धावही कंप्लीट या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबलच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावांची गती वाढते, धावा होत आहेत 15 धावा. चांगली अशी फलंदाजी होते या षटकामध्ये भरत यांच्याकडून. आणि पुढील चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने उंचावरून मारलेला चेंडू बहुधा जातोय सीमा पार, सीपीएल चौकार. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि धावा होतात 19 धावा. अखेरचा चेंडू. चांगली फलंदाजी करतोय तो भरत. वैयक्तिक 12 रनांवर खेळतोय आणि पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या नादात बघूया या ठिकाणी झेल होतय की काय. आणि झेल सुटलेला आहे आणि रनआउटची चान्स सुद्धा गमावलेली आहे या ठिकाणी. खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल शिवनेर संघाकडनं या ठिकाणी. या दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. पॉवर प्लेचं षटक खूपच चांगल्या रीतीने हाताळलं होतं.
पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केली होती ती पंकजानं, परंतु या षटकामध्ये तब्बल 14 धावा, मी तर म्हणतो एक गडी बाद करण्यात यश आलं होतं, परंतु या ठिकाणी गोलंदाज तर काय करणार, क्षेत्ररक्षक मदत करत नाही. 2 झेल या ठिकाणी गमावले आहेत. क्षेत्ररक्षणाची साथ भेटली पाहिजे आणि पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतोय तो पंकज, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली होती. आणि अशीच फलंदाजी करावी लागणार आहे ते फलंदाजांना भरत आणि योगेश. चांगली अशी फलंदाजी होते विठ्ठलगाव संघाकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, अशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे विठ्ठलगाव संघाला. त्याचप्रमाणे कमीत कमी धावा वर रोखण्यात यश आलं पाहिजे शिवनेर संघाला. आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू, परंतु एकच धावेवर समाधान, कारण शिवनेर संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल. त्या प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि उंचावरून मारलेला चेंडू 1 बाउन्स जातोय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय चौकार. पहिल्या सामन्यातील पंचगिरी करतायत ते निलेशजी महाजन आणि राजू राठोड. धन्यवाद आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल. दरम्यान पुढील चेंडू पंकजाचा. दुसऱ्या चेंडूवर चांगला असा समाचार घेतोय फलंदाज आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव चोरण्याच्या नादात गडी बाद होतोय. लागणारा हा तिसरा हादरा आणि मी तर 1 रन शॉट, म्हणजे एकही धाव नाही. आणि रनआउटला थर्ड अंपायर नाहीये, रिव्ह्यू नाहीये, गडी बाद होतोय. चोरण्याच्या नादात परंतु एकही धाव कंप्लीट करू शकले नाही. आणि खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. आपली विकेट सुद्धा गमावून बसला आहे भरत, की जो चांगली फलंदाजी करत होता. काही गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची, कारण आपण पहिली धाव सुद्धा पूर्ण केलेली नव्हती. अशा रनआउटच्या विकेट म्हणजे आत्महत्या म्हणता येईल. चांगली फलंदाजी करत होता. वैयक्तिक 18 धावा भरत याने आणि त्याची जागा घेऊन येतोय तो नरेश. दोघांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आली नाही आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतो. पुढील चेंडू आणि फुल डिलिव्हरीचा चेंडू, परंतु काहीसा समजू शकला नाही आणि पुन्हा एकदा विकेट, रनआउट.
आणि आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर बाद होतोय आणि ते सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक पंकजाचे. पुढील चेंडू कट करण्याच्या नादात आणि तिसरी धाव वही बाद झाला असता परंतु थ्रो केली नाही या ठिकाणी आणि एक धाव चोरून काढण्यात यश. धाव संख्या होते 27 धावा आणि चांगली अशी गोलंदाजी मध्ये कमबॅक करतोय पंकज आणि लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर असा मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या त्या पंकजाने. चौथं षटक शिवनेर संघाकडनं घेऊन येतोय तो रुपेश मेजर आणि पहिला चेंडू निर्धाव काढण्यात यश होतोय रुपेश याला. चांगली अशी गोलंदाजी ऍक्शन म्हणता येईल या ठिकाणी. काहीतरी पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि पुन्हा एक चांगला टप्प्याचा चेंडू आणि एक धाव कंप्लीट या ठिकाणी. दुसरी धाव देखील होऊ शकली असती परंतु हो नाही मध्ये घेऊ शकले नाही आणि या ठिकाणी आमचं देव फरडे यांचं आगमन होतंय. पुढील चेंडू रुपेश याचा आणि स्ट्राइकला आहे तो रोहन आणि सीपीएल षटकार. चेंडू जातोय सीमा पार षटकार. योगेश याच्या बॅट मधून आलेला हा सीपीएल षटकार. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या कट करण्याचा प्रयत्न परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसरी धावही कंप्लीट, मी तर म्हणता येईल तिसरी धावही कंप्लीट. अजूनही चौथी धाव चोरण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी थ्रो आली आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी शिवनेर संघाकडनं आणि धावा होतात 41. खूपच खराब क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी शिवनेर संघाकडनं.
गोलंदाजाला मदत झाली पाहिजे क्षेत्ररक्षणामार्फत. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादात, परंतु चांगली झेल, गडी बाद होतोय. आणि विठ्ठलगाव संघामधील सिनियर खेळाडू वामन येत आहेत फलंदाजीसाठी नॉ स्ट्राइक वर. आणि स्ट्राइकला आहे तो योगेश. पुढील चेंडू रुपेश याचा, गडी बाद करण्यात यश आलेला आहे. आणि काहीसा पडल्यानंतर आत येतोय आणि षटक संपतोय. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 41 धावा. परंतु पाच झटके दिले आहेत ते शिवनेर संघाने विठ्ठलगाव संघाला. अजूनही 3 षटक बाकी. 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे ती विठ्ठलगाव संघाला. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो मधुकर. मधुकरचा सामना करतोय वामन, विठ्ठलगाव संघाचे सिनियर खेळाडू. चांगली अशी आवड म्हणता येईल. आणि सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने उंचावरून मारलेला चेंडू बघूया इथे. चांगली अशी झेल घेतोय आणि गडी बाद होतोय वामनच्या स्वरूपात. आणि वामनच्या स्वरूपात हा लागणारा 6वा झटका त्याची जागा घेऊन येतोय तो विनोद. मी तर म्हणतोय चांगली पार्टनरशिप करायला लागणार आहे या ठिकाणी, तरच चांगली धावसंख्या उभारण्यात यश येईल विठ्ठलगाव संघाला. पुढील चेंडू मधुकर याचा. पहिले चेंडूवर विकेट आणि दुसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणता येईल शिवनेर संघासाठी मधुकर याची. पुढील चेंडू मधुकर याचा सामना करतोय योगेश. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, एकच धाव. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. आणि लगातार 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी म्हणता येईल मधुकर याची. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. आणि पुन्हा एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. हा रनआउटच्या स्वरूपात लागणारा 3रा झटका.
आणि पाचव्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 42 धावा आणि एकच धाव खर्च केली ती मधुकर यानं चांगली गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी. आणि 43 धावा आणि बॅटिंग पॉवर प्ले. आमच्या पंचांचा इशारा, विठ्ठलगाव संघाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि ऑल आउट साठी अजूनही 3 गडी शिल्लक. आणि फलंदाजीसाठी येतोय तो विलास. गोलंदाज रुपेश यांनी आपल्या मागील षटकामध्ये 10 धावा खर्च करून 1 गडी बाद करण्यात यश आलं होतं आणि रनआउट विकेट जास्त कमावत आहेत विठ्ठलगाव संघ. पुन्हा एकदा कट करून सिंगल धाव चोरण्यात यश. चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे ती विठ्ठलगाव संघाला. 6वं षटक पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये हाणामारी करावी लागणार आहे ती विठ्ठलगाव संघाला आणि चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या नादात परंतु कट आणि लागणार हा रनआउटच्या स्वरूपात 4था झटका आणि संघाला बसतोय 8वा झटका. काय फलंदाजी करतायत आणि काय रनिंग. काय करतायत ते समजत नाही या ठिकाणी. विठ्ठलगाव संघाचे फलंदाज विकेटवर विकेट 23 रनआउटच्या स्वरूपात. आणि धावसंख्या होते तिथेच थांबते 44 धावा रनआउटच्या स्वरूपात 4 गडी बाद आणि संघाला लागणार हा 8वा झटका. 4 रनआउट. काही समजत नाही या ठिकाणी. काय खेळतायत विठ्ठलगाव संघाचे फलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे या ठिकाणी. या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक. चांगली कामगिरी करतायत आमचे पंच निलेशजी महाजन. दरम्यान पुढील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला चेंडू परंतु एकच धावेवर समाधान. आणि मी तर म्हणतो मानावंच लागणार आहे 1 धावेवर समाधान, अन्यथा रनआउट विकेट गमावून बसतात. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आणि डाव्या यष्टीच्या बाहेरील पंचांचा निर्णय. वाईट चेंडू अवंतर धाव. चांगली गोलंदाजी होते शिवनेर संघाची. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव कंप्लीट. आणि दुसरी धाव घेऊच शकत नाही कारण काहीसा दबाव. 4 विकेट रनआउटच्या गमावल्यानंतर दबाव हा असणारच आहे. पुढील चेंडू आणि खूपच बाहेर निघलेला चेंडू आणि लेग बिफोर आउट. पंचांचा निर्णय 9वा गडी बाद.
आणि शेवटची विकेट मैदानात बघूया ती घेण्यात यश येतोय की नाही. शेवटची जोडी म्हणता येईल. सौरभ विकेट 7 ओव्हर खेळून काढायला लागणार आहेत या ठिकाणी, तरच चांगली धावसंख्या काढण्यात येतील. शेवटचं षटक आणि चांगला असा लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू जातो गॅप मध्ये, परंतु चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव रुपेश याच्या गोलंदाजीवर. 48 धावा. सहा षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा असणार आहे हे शेवटचं षटक. गोलंदाज अरविंद याला सुद्धा चांगली कामगिरी करायला लागणार आहे. विकेट घ्यावी लागणार आहे, ऑल आउट करावा लागणार आहे विठ्ठलगाव संघाला. आणि विठ्ठलगाव संघाला आपले विकेट जपून ठेवावी लागणार आहे. या षटकामध्ये 7 चेंडू खेळून काढावे लागणार आहेत, धावा काढावे लागणार आहेत. आणि फक्त 48 धावा झालेले आहेत. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत. शेवटचं षटक अरविंद याचं. आणि उंचावरून मारलेला चेंडू जातोय ऑल आउट विठ्ठलगाव संघ. आव्हान ठेवलं आहे ते ज्युनियर संघासमोर 49 धावांचं. थँक्यू डीजे. खैरे आणि कामतपाडा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते शिवनेर संघासमोर. चला टॉस का बॉक्स मध्ये यायचे.
या 3 धाव्यांनी धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल विठ्ठलगाव संघाला. पुढचा चेंडू रोहन याचा. सुंदर असा टोलवलेला चेंडू. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. सुंदर असा फटका नेत्रदीपक फटका सोपानाच्या माध्यमातून आणि धावसंख्या होती ती 7 धावा. रिकीजी खाडे सर यांचं स्वागत आहे. सुंदर असा फटका आणि बॅक टू बॅक. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू रोहन याचा. मारा करेल तो सोपान. सुंदर असा टोलवलेला चेंडू पण सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तिथे एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि एका धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन टू. चांगला फटका झेल होऊ शकतो. उत्कृष्ट झेल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या 12 आणि चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि आजचा 5वा दिवस 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील पहिला चेंडू पहिला सामना आणि गोलंदाज दुसऱ्या इनिंग मध्ये टाकतोय रोहन. कल्याणी संघासाठी विठ्ठलगाव संघासाठी 49 धावांचं टार्गेट आहे. शिवनेर संघासमोर सोपान. पुढचा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला फटका. चेंडू जातोय सीमचे पार. चौकार. 4 धावा. एकोणपन्नास धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः चांगली धावसंख्या उभारली. 16 धावा. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज सौरभ विठ्ठलगाव संघासाठी.
दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज सौरभ कल्याणी संघासाठी, विठ्ठलगाव संघासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू. ओ, पहिला चेंडू निर्धाव. थोडे टप्पा, आखू टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू टाकणारी संजय पुन्हा एकदा सौरभ तो फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार, 4 धावा. तुमचा टप्पा आखू टप्प्यावर टाकत असता ती पर्वणी असते बॅट्समन साठी पुल शॉट मारण्याची. नक्कीच त्याच्यामध्ये थोडंफार सक्सेस मिळतं. बॅटचे एज घेऊन चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये जातोय. चौकार, 4 धावा वाढतायत संघाच्या खात्यात. शून्य संघाची धावसंख्या होतीये 20 धावा. नक्कीच हे टार्गेट सोपं आहे आणि जी स्टार्टची अपेक्षा होती ती स्टार्ट करून देतात हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे, झेल होऊ शकतो परंतु चेंडू जातोय. 1 बाउन्स, ओव्हर द ओव्हर 4 रन्स, 4 धावा. कामतपाडा संघ आणि खैरे संघ दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ. ओ, बॅटची नरेज स्लिप मधील खेळाडू नक्कीच झेल टिपण्याचा प्रयत्न फसला परंतु स्लिप मध्ये खेळाडूला संधी होती धावबाद करण्याची. तो अचूक थ्रो होणं गरजेचं होतं. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. सोपानकडनं धावसंख्या 1 वाढतीये. धावफलकावर धावसंख्या सजली जाते 25 धावा. नक्कीच ज्या स्टार्टची अपेक्षा ती स्टार्ट मिळते शिवनेर संघाला. धावगती कमी, रिक्वायर्ड 100 एकदम 6च्या खाली येतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, स्विच हिट सक्सेसफुल अँड व्हेरी गुड शॉट टुवर्ड्स द ऑफ साइड रिजन. थर्ड मॅन धूर मध्ये चेंडू भिरकावून दिला सीमा रेषा पार. पंचांचा इशारा. नक्कीच कुठेतरी वर्क करावा लागेल गोलंदाजीमध्ये. फलंदाजी सुद्धा खूप अडखळत बघितली. विकेट टिकवणं गरजेचं असतं, खेळपट्टीवर टिकणं गरजेचं असतं. हेच मोठ्या संघांचं वैशिष्ट्य असतं. मोठा संघ बनणं सोपं असतं, फक्त प्रॅक्टिस, तुमचं एक्झिक्युशन खेळपट्टीवर, क्रिकेटमध्ये तुमचं स्किल दाखवणं गरजेचं. कारण काही काही आस्पेक्ट्स असतात. फिल्डिंग असते, बॅटिंग असते, बॉलिंग असते, तुमचं नियोजन असतं, तुमची स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक मॅनेजमेंट, तुमच्या प्रत्येक मॅच मध्ये तुमचं मॅनेजमेंट महत्वाचं. 7 षटकांचा सामना. ये गेम दिमाग का है लेकिन इसे दिल से खेलना पड़ता है. नक्कीच तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवा, एक नियोजन बनवा. त्या नियोजनातून तुम्ही तुमच्या योजना आखा आणि ते बेफान होऊन तुटून पडा. बाबा आमटे सांगतायत की बेफान होऊन तुमच्या नियोजनांवर, तुमच्या योजनांमध्ये तुटून पडावं लागतं. कुठेतरी ते नियोजन विठ्ठलगाव संघाला करावं लागेल. कारण फलंदाजीमध्ये चुका झाल्या, गोलंदाजीमध्ये सुद्धा चुका होत आहेत. खैरे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय क्षेत्ररक्षणासाठी कामतपाडा संघाला. यानंतरची होणारी मॅच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट सक्सेसफुल. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये भेदून जातोय सीमा रेषा पार. दर्शक प्रेक्षक
धावसंख्या होती 35. खरे संघ डगआउट कोणता घ्यायचं तुम्हाला, लेफ्ट की राईट? ओके, पॉवर प्लेचं षटक असेल. धावसंख्या होती 35. नक्कीच आज आम्हाला मात्र निलेश महाजन सर आपल्याला या लीग मध्ये बघायला मिळतात. अनेक लीगचा अनुभव असलेले अंपायर आहेत, पंच आहेत, चांगले अंपायरिंग आम्ही अनेक टुर्नामेंट्स मध्ये त्यांच्या वतीने बघतोय. आज मात्र चिरवली चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आगमन झालं. नक्कीच एक चांगले पंच आहेत, क्वालिफाईड पंच शहापूर तालुक्यातील. दरम्यान तिसरे षटक घेऊन ते गोलंदाज विनोद. धावसंख्या आहे 35. यावेळेस पहिल्या चेंडूला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार, 4 धावांनी वाढती धावसंख्या. धावसंख्या होती 39. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. बोनस गुण मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. 4.3 षटकामध्ये जर सामना जिंकला तर मात्र बोनस मिळू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा सोपानची चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. रुपेश सुद्धा चांगली कामगिरी करतो या सामन्यामध्ये. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या होती 41 धावा. आता मात्र अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे शिवनेर संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनोद टू रुपेश. यावेळेस ऑफसाईडच्या बाहेर अतिशय ताकदवर असा फटका, क्लासिकल फटका. विठ्ठलगाव संघाकडनं तुम्हाला जर विकेट्स मिळवल्या असतील तर तुम्ही फुल्लर लेनचे चेंडू टाकावे लागतील, ओव्हर पिच डिलिव्हरी टाकावे लागतील, तुम्हाला यॉर्कर टाकावे लागतील. हे तंत्र असतं गोलंदाजीचं. शॉर्ट बॉल नेहमीच सुवर्ण संधी देतोय बॅट्समन साठी. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनोद. चांगला फटका, स्लॉट मध्ये चेंडू आहे, चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. बोनस गुण मिळवलेला आहे शिवनेर संघानं. हँडशेक करायचा आहे विठ्ठलगाव संघ.